निब्बाणावरील प्रवचने. क्रमांक 1. निब्बाण म्हणजे काय? एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारीपुत्तासह राहत होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडवून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुफेकडे निघून गेले. सारीपुत्त मागे राहिला होता. भिक्खूने त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारीपुत्त म्हणाला, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवितो. हा लोभ आणि हा क्रोध याचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञानही देतो. तो आपणास शांती, प्रज्ञाबोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्तुती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. क्रोध, दृष्टी, बुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. ती पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी यांच्याकडे नेणारा तो मार्ग आहे. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग होय. त्या महास्थवीर सारीपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. क्रमांक 2. निब्बाणाची मूलतत्वे. एकदा पूजनीय राधा भगवंतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसला. भगवंतांना त्याने प्रश्न केला, भगवान, निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. भगवान, परंतु निब्बाणाचे उद्देश काय? निब्बाण स्थितीमध्ये राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्यही होय. एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वस्ती करत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भिक्खू हो, नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हाला सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात का? यावर स्थवीर मालुक्यपुत्त भगवंतास म्हणाला, भगवंत, ती 5 बंधने मला माहीत आहेत. मालुक्यपुत्ता, ती कोणती ते सांग. भगवंत, हे शरीर मी आहे ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे, विधी यावरती सर्व काही अवलंबून आहे असे मानणारे नैतिक सदोषता, इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दृष्ट ही भगवंतांनी सांगितलेली माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत. आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. मालुक्यपुता, कोणत्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नावे ठेवणार नाहीत काय? मालुक्यपुता, अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव अशी निर्माण होईल. त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी मानसिक वृत्ती सुस्त अवस्थेत असते. मालुक्यपुता, त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक उच्चार कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावरती अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्त अवस्थेत असते. मालुक्यपुत्ता, त्या अर्भकाच्या ऐकिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसे जाणणार? परंतु तशी वृत्ती सुस्थ अवस्थेत त्याच्या ठिकाणी असते.
शेवटी हे मालुक्यपुता त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणीमात्रांसंबंधी आपल्या मनात दृष्टबुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुस्त अवस्थेत असते. मालुक्यपुत्ता ते अन्य पथाचे अनुयायी कशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवंत, आता वेळ आली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. धम्मावरील प्रवचने. क्रमांक 1. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का? सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का? अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे. सम्यक दृष्टी हे श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सुष्ट चमत्कार हे कार्यकारण भावाची प्रक्रिया आहे. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सृष्ट चमत्कार हे कार्यकारण भावाची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी संपल्कवाणी, कर्म, आजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत. ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहे. ज्याचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार हे सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखाद्या बालकालाही योग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कुणाचा म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे, कोणते अशक्य आहे या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळविले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. क्रमांक 2. मृत्यूनंतर जीवनाची चिंता कशाला करावी? एक समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपतनमधील मृगदायन वनामध्ये राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अहर्त स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारीपुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय? तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काही सांगितलेले नाही. मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते का? अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय? मित्रा, हे सुद्धा भगवंतांनी म्हटलेले नाही. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणायचे काय? हे सुद्धा भगवंतांनी सांगितलेले नाही. मित्रा, हे भगवंतांनी का म्हटलेले नाही? कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काहीच साधू देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. क्रमांक 3. देवांची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले, ही अचिवर्ती नदी पुराणे भरून दुधडी भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीरावरती काही काम आहे तो तेथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असते आणि तो या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला, हे पैलतीरा, इकडे या बाजूला ये. तर हे वसिष्ठा, अचिवर्तीचे पैलतीर या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने आशा करण्याचे आणि स्तुती करण्या
आशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल काय? त्याप्रमाणेच हे वसिष्ठा, 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणाच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो व त्या गुणाचे परिपालन करणे सोडून उलट ज्याच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचरण करीत म्हणत राहिले की इंद्रा, तुला आम्ही आवाहन करत आहोत, ब्रह्मा, आम्ही तुला आवाहन करत आहोत, ईशान्य, तुला आम्ही आवाहन करत आहोत, प्रजापती, तुला आम्ही आवाहन करत आहोत की. तर वसिष्ठा, हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूनंतर ब्राह्मणांबरोबर एकरूप होतील का? खरोखर असे काहीच होणार नाही. क्रमांक 4. विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शीलावरती होणारा परिणामाचा प्रश्न विचारला. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड, माड याची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. यावरती भगवंतांनी उत्तर केले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करत नाही, तर मग तू मृत मांसाची व्यवस्था कशी करतोस? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावटी गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजन नव्हे. काम उपभोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक, अस्वच्छ जीवन, परमत असहिष्णुता ही सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत. कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य, सर्व शूद्र, कृपणता ही मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत. क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य, सर्व शूद्र, कृपणता ही मृत मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हे. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हेत. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लांडी लबाडी करणे, दृष्टपणे दुसऱ्याची दुष्कृती करणे ही मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत. हत्येस, चौर्य, मांसास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात. हे सर्व मृत मांस भोजनेच आहेत. हे सर्व मृत मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत. शंका घेणे हाच त्याचा स्वभाव असा माणूस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला. वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला. शिरावरती जटा मुकुट वाढू लागला किंवा शिरोमुंडन करू लागला. वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला. यज्ञयाग करू लागला. पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला. तीर्थात निमज्जन करू लागला. आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा. आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका. सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्वपुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावरती विजय मिळवतो, त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. भगवंताची ही उच्च विमोचन सत्वे. मृत मांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून ब्राह्मण भगवंतांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. क्रमांक 5. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे.
आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधात खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांचे आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंताचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या सर्व आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षीप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासी यांनी त्यांच्यासंबंधी फारसा उत्साह दाखवला नाही. भगवंत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निषेध करत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते. तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, पालेभाजे आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करत नाहीत. परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजवलेले, माल मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदळाचे असले बनविलेले पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्षाच्या मांसात निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. मी तुला विचारतो, याचा अर्थ काय? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान आणि व्यभिचार ही आमगंध होत. मांससेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, ते जे विचाराने उच्चवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तवणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांससेवनाने ज्यांना आमगंधाचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. वासाशनाने मनुष्य आमगंध म्हणजे दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी, मारणे, अत्यंत अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. मांसाशाने नव्हे. ज्याची नीती वाईट ते घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्ये करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. माशासनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनितिमान, क्रूर आणि कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा अपमत करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषायुक्त होत. माशासनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यांवरती छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात, ते आमगंधी होत. माशासनाने आमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती. नग्नता, शिरोमुंडन, जटा सर्वांनी भस्मचरण, मृगाजिनी परिधान, अहिताग्री व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही.
ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत, जो त्याचा संयम करतो, जो धर्मनिरंतर आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयशक्ती नाही, ज्याने दुःखनिरोध केला आहे, तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्य मासाच्या सेवनाने नव्हे. क्रमांक 6. देह प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संडागाख नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो अवलंब करत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभाव होता. एकदा महास्थवीर आनंद सकाळच्या प्रहरीत चिवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाले. श्रावस्तीत फिरून मिळविलेला भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला, भगवान, या श्रावस्तीत संडगाख नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतानी करुणा करून त्या संडगाख ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. भगवंतानी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शविली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढवून व एक चिवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या संडगाख ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावरती बसले. संडगाख ब्राह्मण भगवंतांजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला. तो स्नानपन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करत आहेस. हे खरे आहे का? श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नानव्रत धरून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करत आहे. भगवान म्हणाले, धर्म हा एक तडाग आहे, तो स्वच्छ आणि निर्मल आहे. जे या तडागात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात. यावर तो संडगाख ब्राह्मण म्हणाला, वा छान श्रमण गौतम, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार. अंक 7. पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करत असताना आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचने केले. भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते. सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने. क्रमांक 1. राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनात कलंदक निवासात राहत होते. त्यावेळी भगवंताविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून अन्नपात्रे पाठवून तो देवदेवतांच्या शिष्यांना पोषित होता. तेव्हा काही भिक्खू भगवंतांसमोर आले आणि स्वाभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्तासंबंधीची वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवत आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगती होतच राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावरती काळीज चिरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो,
त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहे. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकविले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू, आणि त्याचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावरती पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळू देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनू देणार नाही. क्रमांक 2, जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाही. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावरती नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा भिक्खूंनो, त्याचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात. तेव्हा राजा आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात. तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना ज्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारे सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतर जणही त्याच्या मार्गाचा अवलंब करतात. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राजाला हानी पोहोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणे जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. जय भीम. नमो बुद्धाय.